फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. पहिल्याच चेंडूवर सीमारेषा पार, चौकार. तर संदीप महालकरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्येचं अकाउंट ओपन होतं या ठिकाणी चौकाराने. तर पळसपे संघाच्या प्रत्येक मॅच मध्ये आपण मोठ्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. राजू ठाणगे आपण व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल आणि रणजित जो कोपरोली संघाचा खेळाडू आहे त्याचा सन्मान आपण नंतर करणार आहोत. राजू ठाणगे आपण व्यासपीठावर या, आपला सन्मान इथे होईल. धन्यवाद. सन्मान होतो राजू ठाणगेचा, ज्या राजू ठाणगेने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये पळसपे गावाला वरच्या क्रमांकावर नेऊन ठेवलं. त्याच राजू ठाणगेचा सन्मान या ठिकाणी माजी सरपंच चषकामध्ये होताना पाहायला मिळतोय. तर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला जातोय तो संदीप महालकरच्या बॅटमधून अभयच्या विरुद्ध. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सरपंच माजी सरपंच चषक 2017. मंगेश तांडेल आणि मनोज राजाराम कडू या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. हा चेंडू तिसरा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 पंचांच्या माध्यमातून लगावला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न, सिद्धांत म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला खणखणीत फटका चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर संदीप महालकरच्या बरोबरीने सिद्धांत म्हात्रे देखील आपल्या बॅट मधील अस्त्र बाहेर काढले आणि चौकारात रूपांतर या ठिकाणी करतोय. 4 धावा 14 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू थोडासा शफल झाला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. डोळे दिपवणारं आयोजन. तर आयोजनातील कुणालची व्यावसायिकता कशी असावी, तर या पद्धतीची असावी. एवढं जबरदस्त आयोजन सोनारी नगरीत आयोजित होत आहे. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा टोलावला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर विनंती आहे, समोरचे प्रेक्षक व्यासपीठाच्या समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. लाजबाब क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. या ठिकाणी महेश कडू साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच सोनारी त्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेरी मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट सोनारी, कडू 11 सोनारी, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉईज आणि गारवाली बीड्स सोनारी, तसेच जय माता दी ग्रुप आणि श्री साई समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या सोनारी गावात हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. डोळे दिपवणारे टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन सोनारी नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून डेकोरेटर लक्ष द्यायचंय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण रायगडातून क्रीडा रसिक या क्रीडा सोनारी नगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच बरोबरीने 24 संघांमधील घमासान पाहायला मिळत आहे, ज्यांनी ग्रामीण क्रिकेटवर आपल्या स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. ग्रामीण तर दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे होतील. तर चालू सामन्यानंतरचा सामना असणार आहे तो जुहूगाव 11 जुहूगाव वर्सेस ओडाफोन वहाळ. तदनंतर शेवटचा साखळी पहिल्या फेरीचा सामना असेल तो कारावे 11 कारावे वर्सेस न्हावा 11 न्हावा. अशा प्रकारचे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीचे सामने देखील आज पाहायला मिळतील आणि तिसरा फेरीचा सामना देखील आजच पाहायला मिळणार आहे. एक संघ अंतिम
3 मध्ये जाताना आज आपल्याला या रजनीमध्ये या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। तर सोनारी गावामध्ये पंडितजी हे क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतं। या सोनारी गावाविषयी देखील सांगायचं झालं तर सिद्धिविनायकाचं जागृत असणारं मंदिर या सोनारी गावचं असणारं वैशिष्ट्य। जैनपिंडी आली आणि जैनपिंडी आल्यानंतर या गावाला मात्र एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जैनपिंडी हे भारतातील सर्वाधिक मोठं आणि महत्त्वाचं बंदर जरूर आहे, परंतु या बंदराकडे जाणारा प्रत्येक कंटेनर हा सोनारी गावाच्या जवळून जातो आणि बंदरातून येणारा प्रत्येक कंटेनर हा सोनारी गावातून जातो। हे या गावाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं। सोनारी असेल, करळ असेल आणि सावरखार असेल, ही 3 आजूबाजूची गावं तसं पाहिलं तर भौगोलिक दृष्ट्या एकच आहेत, परंतु 3 गावं एकमेकांच्या बाजूला अतिशय गुण्या गोविंदाने ही गावं आपल्याला नांदताना पाहायला मिळत असतात आणि संपूर्ण उरण तालुक्याचं लक्ष या सोनारी गावाने वेधून घेतलेलं आहे। सिद्धिविनायकाचं सोनारी गाव अर्थातच आज मात्र पुढील 2 दिवस आणि आज या संपूर्ण रायगडच्या क्रिकेटचं लक्ष या सोनारी गावाकडे लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारणही तसंच असणार आहे। माजी सरपंच चषकाकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील, या सोनारी गावाकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या असणार आहेत। क्रिकेटचा खेळ आपण पंडितजी या ठिकाणी पाहतोय। ज्या टेनिस बॉल क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडले, तोच टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। या टेनिस बॉल क्रिकेटला मुंबई शहरामध्ये 1960च्या आसपास सुरुवात झाली आणि तदनंतर कारण सुरुवातीला हा टेनिस बॉलचा क्रिकेट सुरुवातीच्या काळात हेच टेनिस बॉलचं क्रिकेट ज्यावेळेला 1960च्या आसपास सुरुवात झाली, हेच टेनिस बॉलचं क्रिकेट इनिंगचं खेळलं जायचं, परंतु 1980 जसं आलं टेनिस बॉलचं हे क्रिकेट 30-30 षटकांचं खेळलं जाऊ लागलं, 25-25 षटकांचं खेळलं जाऊ लागलं, 20-20 षटकांचं खेळलं जाऊ लागलं, परंतु 1990 पर्यंत ते 16 षटकांवरून 12 षटकांवर आलं होतं। 2000 आलं ते 12 वरून 10 वर आणि 8 वर देखील आलं होतं आणि सध्या आपण पाहतोय 5-5 षटकांचे सामने या ठिकाणी। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे बदल झाले, कसोटी क्रिकेटवरून वनडे आणि वनडे क्रिकेटवरून T20, त्याचे पडसाद स्थानिक क्रिकेटवर देखील पडले। अर्थातच आपण पाहतोय 5-5 षटकांचे सामने। माजी सरपंच चषक 2017 मध्ये सोनारी गावामधील लाजबाब आयोजन। माध्यम आहे श्री महेश नरेश कडू, माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी, त्यांच्या माध्यमातून आयोजन। चरणचा हा चेंडू बॅकफुटला तटवला जातोय स्क्वेअर कट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी। तर संदीप महालकरच्या बॅटमधून धन्यवाद डीजे। संदीप महालकरच्या बॅटमधून तिसरा चौकार निघताना पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 20 वर नेऊन ठेवतोय तो संदीप महालकर। चरणच्या गोलंदाजीचा सामना करतोय। हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न एवढा शफल झाला की चेंडूच्या रेंज मध्ये झाला नाही। तुम्हाला चेंडूवर जावं लागतं, अशा प्रकारचं फुटवर्क करावं लागतं। तर विनंती करेल या ठिकाणी प्रभाकर म्हात्रे साहेब आणि महेश घरत साहेब दोघांनाही विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चरण। तर बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू तटवला जातोय। सुरेख फलंदाजी, संदीप महालकर ऑन फायर 4 धावांसाठी। धन्यवाद डीजे। या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मित्र खास चेंबूरवरून सचिन दादरकर साहेब उपस्थित आहेत, तसे दीपेश सोळे आपण देखील उपस्थित, आपलं देखील हार्दिक स्वागत। आणि या सोनारी गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचं मंदिर, जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण उरण तालुक्यामधील सुप्रसिद्ध असणारं सिद्धिविनायकाचं सोनारी गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच सिद्धिविनायकाच्या सोनारी गावामध्ये तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत। आता मात्र रिव्हर्सिपचा अस्त्र बाहेर काढलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार। मान्यवरांचा सन्मान केला जातोय या माजी सरपंच चषकामध्ये, परंतु मैदानावर आक्रमक झालेला आहे तो संदीप। संघाची धावसंख्या 28।
पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा दिशा दिली चेंडूला मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पुढे सरसावून जाऊन पोहोचते ती 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आज मात्र मी आभारी आहे आयोजकांचा, आमचे मित्र कैलाश यांचा, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. प्रभाकर म्हात्रे साहेब आणि महेश घरत या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित अशोक निलवर्ण यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर डेकोरेटर लक्ष द्यायचंय आपण टॉवरकडे. आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईचे तरुण तडफदार नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिला साहेब आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मात्र मनापासून या ठिकाणी आभार. असेच पुढील 3 दिवस मान्यवरांची मांदियाळी या सोनारी गावाकडे लागताना पाहायला मिळणार आहे. कारणही तसंच आहे, या सोनारी गावामध्ये खूप मोठा क्रिकेटचा हा सोहळा रंगतोय. संघाची धावसंख्या 29 झाली आहे. 29 या अंकाचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर सर डॉन ब्रॅडमन यांनी मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये मारलेली शतकं ही 29 होती. तब्बल 99.94च्या सरासरीने मात्र त्यांनी आपली शतकं ठोकली होती. आणि नक्कीच सुरुवातीच्या काळातील मात्र ज्या क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचे हेल्मेट नव्हते किंवा साहित्याच्या रहित जे क्रिकेट होतं आणि ते क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं सर डॉन ब्रॅडमन यांनी. त्यांनी 29 शतकं ठोकली होती आणि संघाची धावसंख्या 29 पाहायला मिळते. तर पोलीस निरीक्षक निलवर्णे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी महेश कडू साहेबांना विनंती करील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपला अमूल्य वेळ तुम्ही आहात म्हणून आम्ही सर्व नागरिक सुरक्षित आहोत. साहेबांचा पोलीस निरीक्षक साहेबांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या आयोजक महेश कडू साहेबांच्या, माजी सरपंच महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे. तर साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालात, आपलं मनापासून आभार. तर सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व या क्रीडा नगरीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर माझ्या बरोबरीने समालोचनासाठी नवी मुंबईहून कुणाल दाते, त्याचबरोबरीने जासई गावचे गोड समालोचक, गोड गळ्याचे समालोचक आम्ही म्हणतो प्रसाद भोईर, आणि त्याचबरोबरीने अष्टभाषा हिंदीतून याच सोनारी गावचेच झाले ते आता पंडितजी, संतोष पंडितजी हे देखील समालोचनासाठी असतील. तर एक वेगळी क्रीडा स्पर्धा, तर ग्रामीण क्रिकेट कडे आपण वळूयात. तर उरण आणि पनवेल या परिसरामध्ये सातत्याने तर अमित म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तर या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटचा जर प्रसाद भोईरजी आढावा घ्यायचा झाला तर उरण आणि पनवेल या परिसरामध्ये जास्तीत जास्त खेळलं जाणारं हे ग्रामीण क्रिकेट आहे. आणि या ग्रामीण क्रिकेटचं खासियतच अशी आहे, एकाच गावातील 11 खेळाडू असतात आणि त्या 11 खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी शेकडो प्रेक्षक त्या गावातील मात्र सामना पाहण्यासाठी, म्हणजे ज्या पद्धतीने पळसपे संघ आला असेल त्यांच्या बरोबरीने शेकडो प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेत. त्याच बरोबरीने कोपरोली संघ या ठिकाणी आला असेल तर कोपरोली म्हणजे पूर्व विभाग आणि पूर्व विभागातील संपूर्ण बेल्ट मधील आपल्या विभागातील संघ कशा प्रकारचा परफॉर्मन्स देतोय सोनारी गावामध्ये, त्यासाठी संपूर्ण पूर्व विभाग या ठिकाणी दाखल झाला असेल. असं हे एक गाव आणि 11 खेळाडूचं क्रिकेट आमच्या मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात नाही, परंतु लक्ष वेधून घेतं. ज्या वेळेला मी रायगडच्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेट समालोचन करण्याची ज्या वेळेला संधी मिळते, या रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये जी काही नशा आहे आणि या रायगड ग्रामीण क्रिकेटने काय दिलं असेल तर टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल स्टार विश्वजित ठाकूर याच रायगड ग्रामीण क्रिकेटने दिला. आकाश तारेकर सारखा संपूर्ण भारतातील बाईक मॅन याच रायगडच्या ग्रामीण क्रिकेटने दिला. उस्मान पटेल या ग्रामीणने दिला. पप्पू सोनारी, संदीप पाटील याच टेनिस बॉल क्रिकेटने ग्रामीण क्रिकेटने दिला. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून मात्र थोडीशी या ठिकाणी चूक होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि रूपांतर होते त्याचं एका धाबेमध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय पळसपे वर्सेस कोपरोली. सोनारीच्या मैदानामध्ये टेनिस बॉलचं लाजबाब आयोजन आपण पाहतोय. महेश या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारी श्री महेश नरेश कडू यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण सोनारी नगरीमध्ये पाहतोय. तसेच या ठिकाणी चेतन कडू यांचं देखील या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आगमन झालंय. आपलं देखील या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत.
लाईटच्या टॉवरवर बसायचं नाहीये, विनंती आहे. अभय गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या अभयने पहिलं षटक टाकलं होतं तोच अभय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. 2 षटकं संपलीत आणि धावसंख्या झालेली आहे संघाची ती 30 धावा झालेली आहे. बिनबाद 30 धावा. तेज 11 पळसपे. तर नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. पहिला कॉल देतोय जुगाव 11 जुगाव वर्सेस बॅकफुटला जात हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवतोय. ज्या पद्धतीने फुटबॉल खेळला जातो त्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. आणि क्रिकेट आणि फुटबॉल या दोनही वर्ल्ड कप मध्ये खेळणारा खेळाडूचं नाव आहे विवियन रिचर्ड. हा जो वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आहे तो क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील खेळलेत आणि फुटबॉलचा वर्ल्ड कप देखील खेळलेले आहेत आपल्या संघासाठी. तर ओडाफोन वहाळ आणि जोहगाव 11 जोहगाव दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय. पुढचा चेंडू बिग हिट केला जातोय. समोरच्या दिशेने चेंडू ठोलावला जातोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. फ्रॉम पळसपे. तर संदीप बाद होते आणि त्याची जागा घेण्यासाठी पळसपे गावची रन मशीन मैदानात जाते. राजू ठाणगे फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज, कारण याच गोलंदाजाने पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 16 धावा दिल्या होत्या. कर्णधाराने विश्वास त्याच्यावरच ठेवलाय आणि कर्णधाराचा विश्वास त्याने मात्र सार्थ ठरवलाय. गोलंदाजी मार्कवर अभय. पुढचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सिद्धांत म्हात्रेच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. विकेटचं पतन. अभय ऑन फायर. किरण भोईर नवीन फलंदाज मैदानात जातोय आणि सिद्धांत म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. अर्थातच सिद्धांत म्हात्रे या ठिकाणी बाद होतोय. तो 7 धावांवर वैयक्तिक बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी किरण भोईर फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर अभय जो कर्णधाराने विश्वास सार्थ ठरवला होता त्याला दुसरं षटक देण्याचा तो मात्र या ठिकाणी सार्थ ठरवतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभय सज्ज होतोय. तो कोपरोलीसाठी पूर्व विभागाचं प्रतिनिधित्व करत आज मात्र या ठिकाणी कोपरोली संघ दाखल झालाय. पूर्व विभागातील क्रिकेट म्हटलं तर धोंडू काका या मैदानावर मात्र मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा पूर्व विभागामध्ये रंगताना पाहायला मिळत असतात आणि आज मात्र पूर्व विभागातील क्रिकेटचे प्रचंड चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तर हे क्रिकेटचं वेड आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ते स्वतःच दोन्ही हाताने फलंदाजी करण्यासाठी पटाईत होते. उजव्या आणि डाव्या दोन्ही हाताने. हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. चेंडूने वळण घेतलं. वळण घेऊन यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता कोपरोलीसाठी करतोय अभय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 31 धावा धाव फलकावर. जुगावचा कर्णधार या ठिकाणी आलाय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतिशय चपळाई नेतो. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो करत असताना मात्र बचावला जातो या ठिकाणी खेळाडू. निर्धाव एक धाव मात्र जरूर मिळेल आणि अभयचं हे षटक मात्र कोपरोली संघासाठी लाभदायक होतं. या षटकामध्ये अभयच्या धावा आलेल्या आहेत त्या केवळ 2 धावा कोपरोली संघासाठी देतोय आणि टाळ्यांचा गजर त्यासाठी होतं. क्रिकेट कशाला म्हणतात? पहिल्या षटकात 16 धावा जाणं म्हणजे क्रिकेट आणि त्याच गोलंदाजाकडून दुसरं षटक दिल्यानंतर 2 धावा येणं याला क्रिकेट म्हणतात. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडले असा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय सोनारीच्या मैदानामध्ये. माजी सरपंच
चषक 2017 आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं मी चंदू शेटे घाटकोपर मुंबई हार्दिक असं स्वागत करतो। आयोजकांच्या वतीने सोनारी मधील लाजबाब आयोजन आपण पाहतोय। टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा सोनारी गाव अर्थातच माजी सरपंच चषक। तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय। अभिनय पाटीलला गोलंदाजीसाठी आणलं जात आहे। वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन अभिनय पाटील गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजीसाठी किरण भोईर मॅन फ्रॉम पळसपे। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आळवार पद्धतीने टप्पा पडतोय, चेंडू उसळी घेतोय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्धच कोण जिंकतंय हे आज पाहायचंय। तर संध्याकाळी आज मात्र सकाळपर्यंत आपल्याला कळेल की कोणता संघ फलंदाज विजयी होतोय की गोलंदाज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या 2 चेंडूवर फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध गोलंदाजाने कोपरोलीच्या जिंकलंय अभिनय पाटीलने। निर्धाव चेंडूची बॅक टू बॅक सांगता पाहायला मिळते। या अगोदरच्या सामन्यात देखील आपल्याला तेच पाहायला मिळालं होतं। अनुप पाटीलची फलंदाजीने सुरुवातीच्या काळात मात्र चांगली फटकेबाजी केली, परंतु तदनंतर तो संघ हो 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 लाजबाब गोलंदाजी, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय आणि टाळ्यांचा गजर कोपरोलीचे समर्थक करतील। क्रिकेट जो संघ चांगला कामगिरी करेल त्याचीच समर्थक टाळ्यांचा गजर करतील, तर समर्थक या ठिकाणी कोपरोलीचे टाळ्यांचा गजर करतायत। पुढचा चेंडू हवेत जातोय, समोर येऊन समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, कोपरोली ऑन फायर पूर्व विभाग। थोडा तर ओडाफोन वहाळ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या साईडला दुसरा कॉल देण्यात आलाय। आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे। तर क्रिकेट क्षणात होत्याचं नव्हतं होणं म्हणजे क्रिकेट, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा झाल्या होत्या आणि आता मात्र षटक क्रमांक चालू होते 4थं आणि कोपरोलीच्या संघाने गोलंदाजाने जी काही उसळी घेतलेली आहे, तर पळसपेच्या बलाढ्य असणाऱ्या फलंदाजीला लगाम घातलाय, वेसन घातली आहे आणि कुठेतरी जी मात्र 70-80 धावापर्यंत निघालेली धावसंख्या होती तिला 32 धावांवर सीमित ठेवलंय। तर गोलंदाज कौतुक करावं लागेल, अभिनय पाटील 4 चेंडू लगातार निर्धाव टाकतोय। पुढचा चेंडू बॅकफुटला जात मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, त्याच्याकडून मात्र थोडंसं चुकी तरी या ठिकाणी झाली, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 2 ने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांचं क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर सुनील गावस्कर यांनी मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी ठोकलेली शतकं ही 34 होती आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 34 धावा धावफलकावर पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभिनय पाटील। पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली। कौतुक करावं लागेल या दोनही गोलंदाजांचं। पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 30 आणि नंतरच्या 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 5 केवळ धावा झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा। प्रवीण मुंबईकर वहाळ संघाचा त्वरित आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय। आजोळ गावचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। तर जबरदस्त क्रीडा सोहळा आणि विशेष म्हणजे जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहेच, परंतु नियमांचं काटेकोर पालन आपल्याला करावं आणि तिसऱ्या कॉल पर्यंत आपला कर्णधार या ठिकाणी नाही आला तर आपण पेनल्टीज पात्र असाल, आयोजकांकडून अशी सक्त ताकीद आहे। तर क्रिकेटच्या खेळाने मात्र भारताच्या बाहेर उडी घेतलेली आहे, कारण टेनिस बॉलचा हाच क्रिकेटचा खेळ दुबई कतारमध्ये खेळला जाऊ लागला आणि तुमच्या उरण पनवेलचे सुधीर तांडेल असतील, उस्मान पटेल असतील आणि विश्वजित ठाकूर असतील, कतार दुबईमध्ये जाऊन उरण तालुक्याची पताका फडकवू लागले। अर्थातच 25-25 लाखाच्या स्पर्धा कतार दुबईमध्ये देखील होऊ लागल्या। अर्थातच हे टेनिस बॉल क्रिकेटने टाकलेली कात आपण म्हणूयात। तर फलंदाजीसाठी टेनिस बॉल क्रिकेटचा पळसपे ब्लास्ट अर्थातच राजू ठाणगे। तर अशा प्रकारच्या बोनसच्या स्वरूपातील धावा म्हणाव्या लागतील या ठिकाणी। स्वैर चेंडू पंच घोषित करतायत। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय। 1 धाव बाईच्या स्वरूपात देखील मिळेल, 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावांवर। कोणत्याही फलंदाजाचे प्रयत्न न करताना बहाल केल्या गेलेल्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय। याच धावा निर्णायक असतात, मोक्याच्या क्षणी आपल्याला त्या महागात ठरताना देखील पाहायला मिळतात। धावसंख्या पाहायला मिळते ती
37. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही फलंदाजाचा चेंडू येऊ शकला नाही. एक धाव या ठिकाणी मिळेल. राजू मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, कारण आता राजूच्या फलंदाजीचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आता मात्र राजूला सिद्ध करावं लागेल. रायगडच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये माझ्या नावाचा डंका का पिटला जातो आणि पळसपे गावाला रायगड ग्रामीणच्या अव्वल काही संघांमध्ये मी का घेऊन गेलोय, हे मात्र आता राजू ठाणगेला दाखवावं लागणार आहे. तर फलंदाज धावसंख्या झाली होती 38 धावा. कोपरोली बनाम पळसपे. बिग हिट, मोठा फटका, समोरच्या दिशेने खेळला जातो चेंडू. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. एकदा मिथुन म्हात्रे, मॅन फ्रॉम कोपरोली. बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका. बिग 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 हिट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. राजू ठाणगे नावाचं वादळ सोनारीच्या मैदानामध्ये गणेशाचं असणारं हे सोनारी गाव आज मात्र मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळेल. लाजबाब आयोजनाने माजी सरपंच चषकाने. पुढील 2 दिवस देखील क्रिकेटचा हा सोहळा याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राजू ठाणगे ऑन फायर, आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय पाहायचंय. तर मिथुन मात्रे गोलंदाजी मार्कवर. हळूवार पद्धतीने टाकला चेंडू, बॅटची कडा घेतली गेली, मोठा फटका मारला जातोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने. राजू ठाणगे ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार. फायर, क्रिकेटचा ब्लास्ट, आणि त्याने दाखवून दिलंय पळसपे टेनिस बॉल क्रिकेटचा ब्लास्ट मला का म्हटलं जातं. राजू ठाणगे. बिग हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न राजू ठाणगेच्या बॅट मधून निघतोय. आणखीन एक लाजबाब फटका, 4 धावांसाठी राजू राजू राजू. तर राजूचा सन्मान का केला होता राजू मैदानात दाखवतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी निघावी त्याप्रमाणे हा चेंडू निघताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जातोय आणि ज्या धावसंख्येला लगाम घातला गेला होता 2 षटकांमध्ये मध्यंतरीच्या, त्या धावसंख्येने पुन्हा एकदा आकार घेतला मिथुन मात्रेच्या या षटकात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा या षटकामध्ये आल्या आणि धावसंख्या 60 धावांवर जाऊन पोहोचली. विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी वहाळ वर्सेस जुहूगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. तर शेखर तांडेल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तसेच या ठिकाणी अमर म्हात्रे या उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहून या क्रीडा नगरीची, या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल सन्मान केला जातोय. हल हल महेश कडू मित्र मंडळ सोनारी आयोजित माननीय सरपंच चषक 2016 प्रकाश जोधातील मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने
सौजन्य जय माता दी ग्रुप. खरंच सुंदर सामने या ठिकाणी भरवले गेले. चंदूजी, त्यानंतर भोईरजी आणि कुणालजी और पंडित जी, आपको भी हमको सुनना है. बहुत अच्छी कमेंट्री आप करते हो ऐसा हमने चंदू जी से सुना है, लेकिन हम सुनेंगे जरूर. लेकिन इथे उत्कृष्ट म्हणजे महाराष्ट्रातले उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी आलेत आणि त्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. हे आपलं खरंच भाग्याची गोष्ट आहे. मगातपासून सगळ्या समालोचकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं की ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट. पण हे ग्रामीण क्रिकेटमधले जे क्रिकेटर आहेत ते, चंदूजी आपण मुंबईमधले आहात, मी पण मुंबईमधला आहे, पण हे ग्रामीण क्रिकेटमधले क्रिकेटर सगळ्यात मुंबईपेक्षा किंवा महाराष्ट्राच्या क्रिकेटमधले सगळ्यात उत्कृष्ट क्रिकेटर मानले जातात असं मला वाटतं. आणि सगळ्या समालोचकांना एक विनंती आहे की जेव्हा ग्रामीण क्रिकेटर बोलतो तेव्हा त्यांची पातळी ही खालची नसून ती कुठेतरी वरची पातळी आहे, हे मला कुठेतरी या ठिकाणी सांगावंसं वाटेल. आणि सर, मगाशी एका समालोचकांनी मला सांगितलं की ही जी स्पर्धा ठेवली आहे म्हणजेच सरपंच चषक 2017, या ठिकाणी एकही स्पॉन्सरची मदत न घेता ही स्पर्धा तुम्ही आयोजित केलेली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. या खेळपट्टीबद्दल जर सांगायचं झालं तर समालोचकांनी एकही खेळपट्टीबद्दल बोललेले नाही आहेत, पण खेळपट्टी मात्र अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी बनवली होती की ज्याला गोलंदाजी आणि फलंदाजी करता साजेशी अशी खेळपट्टी या ठिकाणी बनवलेली आहे. तर सरपंच साहेब, मी तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी मला विचारायचे वाटतात, कारण मगातपासून तुम्ही सगळ्यांचं स्वागत करताय आणि सगळे स्वागतार्थी म्हणजे तुमचे खूप ऋणी आहेत. या ठिकाणी एवढं मोठं क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी तुम्ही भरवलं. हे क्रिकेटचं आयोजन करण्यासाठी तुम्ही किती वेळ घेतलात आणि यापूर्वीचं कसं वाटलं? म्हणजे हे प्रथम वर्ष आहे तुमच्या स्मृती चषकामध्ये जे दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही जे आम्हाला एक चषक दिलेले आहेत त्या चषकामध्ये प्रथम वर्ष दिलेलं आहे, पण हे प्रथम वर्ष वाटत देखील नाही आहे या ठिकाणी. काय सांगाल सर? धन्यवाद सर. पहिल्यांदा मी या क्रिकेट रजनीचं जे आयोजन जे योग्य पद्धतीनं झालं आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी हे तमाम क्रिकेट रसिक इथं आलेत, त्यांचे सर्वांचे पहिले धन्यवाद देतो. आयोजन वगैरे काही नाही हो, गेल्या महिन्यामध्ये सहज मित्र बसलो होतो, मित्रांनी सांगितलं आपण भरपूर क्रिकेटना डोनेशन देतो, क्रिकेटना भेटीगाठी करतो, आपल्या हक्काच्या मॅचेस कधी होणार? आपण जर दुसऱ्या क्रिकेटांचे आयोजक बनू शकतो तर आपण आपलं आयोजन कधी बनायचं? त्यांना बोलो कामाला लागा. आणि मी तुम्हाला खरंच सांगतोय, 2 दिवसापूर्वी या ग्राउंडवर आलो, याच्या व्यतिरिक्त ग्राउंडवर मी अजिबात फिरकलो नव्हतो. हे जेवढं श्रेय आहे हे सर्व श्रेय जय माता दी ग्रुप, कावेरी ग्रुप, हे गायवाले बीड्स, कडू 11 सोनारी, प्रमोद स्पोर्ट सोनारी आणि त्यांच्यासोबत असंख्य माझ्या हितचिंतकांचं यश आहे. त्यांचं यश खरोखर त्यांना जोरदार टाळ्या होऊ द्या. हे सर्व जे आज तुम्हाला दिसतंय हे भव्य दिव्य, तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ न घेता ह्या उभारलेल्या क्रिकेटचे सामने तुम्हाला आश्वस्त करतोय की ह्या सुद्धा सामन्यांना माझंही आर्थिक काही मी त्यांना देणं लागत नाहीये. खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. की आपण पाहतोय की पहिल्या सामन्यापासून तुमचे जे सहकार्य आहे ते या ठिकाणी लागतं आणि तुमच्या सहकार्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या प्रकाश झोतात असणारे सामने सूर्य अजून कुठेतरी मावळला नाही आहे असं कुठेतरी वाटतं आणि दिवसा आपण या ठिकाणी सामने पाहतो असं वाटतं. पुन्हा एकदा समालोचकांकडे मी जातो, प्लीज कंटिन्यू करा. धन्यवाद. 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 अतिशय सुंदर आणि रंगारंग क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम अतिथींचं या ठिकाणी स्वागत. पहिला डाव संपतोय आणि मोठं लक्ष उभं केलंय पळसपे संघाने. 61 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि 61 धावांचं लक्ष समोर असताना मी तुम्हाला घेऊन जाईल या सोनारी गावचा आवाज राष्ट्रभाषा हिंदीतून संतोष पंडितजी यांच्याकडे. धन्यवाद चंदू शेट्टे सर, कुणाल डाटे सर, साथ ही यहाँ पर आए हुए सभी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिकान और साथी खिलाड़ियों और साथ ही हमारे इस आयोजकों को संतोष पंडित जी का नमस्कार. तो इस समय ये रजनी क्रिकेट का आयोजन, जिसे रात्रि क्रिकेट कहते हैं हिंदी के भाषा में, चलते हैं मैदान की तरफ. सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पर सोनारी में एक बेहतरीन आयोजन महेश नरेश कड़ू के द्वारा. माजी सरपंच, खास करके मैं इस समय सुरेश पाटिल सर को हमारे कमेंट्री बॉक्स में आमंत्रण करूंगा. जासखार से हैं उन्होंने, तो उनसे आग्रह हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमारे कमेंट्री बॉक्स से स्थान को बढ़ाए. तो इस समय देखा जाए तो कुल 61 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. कोपरोली के लिए कोपरोली के कप्तान ने टॉस जीता और पहले
छत्ररक्षण करने का निर्णय लिया था और 60 रन यहां पर पलस्ते ने बनाए थे और इस समय उसका पीछा करते हुए पहले ओवर चलता हुआ, जो कि इस समय स्कूल एंड से निश्चित ही एक बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन माजी सरपंच चषक। अगली गेंद इस बार ऑफ स्टंप्स के अंदर थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई ऑन ड्राइव किया था, घूम कर गेंद को खेला था मिड विकेट की दिशा में, गेंद को फील्ड किया जा रहा है बाउंड्री लाइन के पास और जब तक गेंद को फील्ड किया जाता तब तक बल्लेबाज के पास था मौका रन लेने का और इस रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ, कुल स्कोर पहुंचता हुआ अगर देखा जाए तो इस समय 4 पर। हमारे साथ इस समय नवी मुंबई की बुलंद आवाज निश्चित ही कुणाल डाटे और संपूर्ण महाराष्ट्र में एक मैं कहूंगा बेहतर कमेंटेटर्स के साथ साथ एक बेहतर क्रिकेट खिलाड़ी भी, जो पुणे जुन्नर से इस समय ये गेंद और इस बार निश्चित ही आउट हो जाएंगे और पहला सफलता यहां पर मिलता हुआ। साउंड एंड सर्विस थोड़ी सी आवाज में जरूर मुझे मदद करेंगे मेरी आवाज के लिए। तर पंडितजी या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आपण रणजित हा कोपरोली गावचा खेळाडू, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। कोपरोलीचं क्रिकेट अर्थातच पूर्व विभागाच्या क्रिकेटमधील रणजित यांचं स्थान देखील तेवढंच मोलाचं आहे आणि ज्यांनी कित्येक वर्ष पूर्व विभागाच्या क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केलाय रणजित कोपरोलीचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। युवराज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। हा सन्मान कोपरोलीचा नसेल, रणजितचा नसून संपूर्ण पूर्व विभागाचा आणि उरण तालुक्याचा सन्मान आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यांनी जे आपलं आयुष्यभर क्रिकेटसाठी वेचलंय त्याचं चीज आज मात्र सोनारीच्या मैदानामध्ये माजी सरपंच चषकामध्ये नरेश कडू साहेबांच्या महेश नरेश कडू साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत। ऋषीनाईक वहाळ आणि मयूर भोईर जोहगाव। तर 61 धावांचं लक्ष आहे आणि माझ्या बरोबरीने आहेत संतोष पंडितजी। मी घेऊन जातो तुम्हाला संतोष पंडितजी यांच्याकडून। पंडितजी काय म्हणाल या आयोजनाविषयी, कारण तुम्ही सातत्याने सोनारी गावामध्ये आणि तुम्ही देखील मला गेली 4 वर्ष सांगताय की सोनारीत आमच्या मॅच पाहायला या आणि कमेंट्री करायला या, तर आज सोनारीत आलोय। धन्यवाद धन्यवाद, स्वागत स्वागत स्वागत। और निश्चित ही दोनों के लिए कुणाल डाटे और साथ ही हमारे खास चंदू सेठे, तो मैं कहूंगा ये दोनों तो हमारे खास हैं और साथ ही हम प्रसाद भोईर को नहीं भूल सकते जो हमारे आसपास हर घड़ी रहते हैं और मेरे साथ भी रहते हैं। और साथ ही अमित मात्रेजर सर जी जो कि यहाँ पर आए हुए हैं निश्चित पेन से। और इसी तरह से अगर देखा जाए तो मैदान की तरफ चलते हुए एक बार फिर से बेहतरीन टूर्नामेंट माजी सरपंच चषक 2017 महेश नरेश करू, जिनके बारे में उनको प्रश्न पूछा गया था कि उन्होंने तर या ठिकाणी सन्मान होतोय बाळकृष्ण घरत यांचा। दिनेश तांडेल हे सन्मानित करतील। बाळकृष्ण घरत यांना सन्मानित करतील दिनेश तांडेल। पंडितजी षटकार। उनको हार्दिक स्वागत। साउंड एंड सर्विस सोनारी, थोड़ा बास बढ़ो। इस समय अगली गेंद इस बार ऑफ स्टंप्स के बाहर बहुत ही बेहतरीन कट करने का प्रयास, पीछे हटकर गेंद गई थर्ड मैन की दिशा में, गेंद को फील्ड की गई बगैर किसी रन के। युवराज महात्रे जो कि वशेनी की तरफ से एक बहुत ही क्रिकेट का कीड़ा मैं कहूंगा, और निश्चित ही उन्होंने अपने लिए अपने टीम के लिए वशेनी गांव के लिए युवराज महात्रे ने बहुत ही बेहतरीन किया वशेनी के लिए। और ममता लॉजिस्टिक्स उनके ऑनर हैं और साथ ही एक बेहतरीन इंसान क्रिकेट के मैं कीड़ा कहूंगा। इस बार बैकफुट पर गए थे, कट करने का प्रयास पॉइंट की तरफ सफल नहीं हो पाए, परंतु गेंदबाज उतने ही चालाक और चतुर, लेंथ पर गेंद को टप्पा खिलाया, बल्लेबाज को चकमा दिया, क्योंकि इस समय पावर प्ले का ओवर चलता हुआ बैकफुट पॉइंट जो कि थोड़ा सा डीप, उसके अलावा एक कवर पॉइंट भी कहा जा सकता है 30 गज के अंदर। अगली गेंद दाएं हाथ से, इस बार फिर से इस बार पॉइंट के ऊपर से खेला, कोई मौका नहीं, 1-1-4 और ये सरपंच चषक का चौका। और एक बेहतरीन
यहाँ पर प्रदर्शन इस समय चलता हुआ अंकुश 11 कोपरोली वर्सेस तेज 11 फलसपे के बीच, और इस बार इस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, गेंद जा रही है परंतु फील्ड किया जाए तब तक 2 रन लेने का मौका आसानी से पूरा करता हुआ दोनों बल्लेबाज, और इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा होता हुआ स्कोर पहुंचता हुआ 17 पर। जीतने का जो लक्ष्य है वो 61 रनों का, 61 रन टू विन। तो इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में बहुत ही बेहतरीन समालोचक यानी कि कमेंटेटर्स आपके सामने उपस्थित है। साथ ही भूलना नहीं चाहेंगे मैदान के बीचों बीच जो हमारे इस समय अंपायर का भूमिका अदा करते हुए, खास बात उनके अंदर भी जरूर रहेगा क्योंकि जिस तरह की वो अंपायरिंग करते हैं, करना जानते हैं, और एक अच्छा सा उनके पास अनुभव भी है, जो एजाज महरूफ सर, और साथ ही दिनेश बांडा फ्रॉम नवगढ़। इस समय चलते हुए फिर दाएं हाथ से ये गेंद इस बार शॉर्ट ऑफ लेन नहीं थी, थोड़ी सी पीछे गेंद को डाला और लंबाई का फायदा उठाता हुआ बैकफुट पर जाकर गेंद को गले के दिशा में खेलने का प्रयास। 4 रन। जिस तरह की गेंद यहां पर जीतने के लिए 61 रनों की जरूरत, 40 रन और चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए। 18 गेंदे 40 रन। इस समय हमारे स्कोरर के रूप में राहुल भगवान गढ़ू और साथ ही सैंडी यानी कि सनी के रूप में जाने जाते हैं सनी मयूर तांडिल, और उसके साथ साथ हमारे साथ इस समय जो कि लॉन्ग ऑन करते हैं, इस समय कमेंट्री का पूरा आंखों देखा हल्का व्हाट्सएप से करते हुए, तो उनके अगर नाम को लिया जाए तुषार ठाकुर, जो इस समय हमारे व्हाट्सएप के लिए जाने जाते हैं, व्हाट्सएप स्कोरिंग के लिए। हमारे दोनों ही कमेंटेटर्स चंदू सेठे साहब फ्रॉम घाटकोपर भटबाड़ी और कुणाल डाटे नवी मुंबई, निश्चित ही एक बहुत ही बेहतरीन हमारा साथी। और इस समय हमारे साथ माइक्रोफोन पर रहेंगे प्रसाद भोईर, जिनका नाम उड़न तालुका नहीं, मैं तो कहूंगा नवी मुंबई और महाराष्ट्र में धीरे धीरे आगे की तरफ बढ़ता हुआ, क्योंकि शुरुआत है इस समय प्रसाद का, शायद मैं कहूंगा 3-4 साल हुआ है प्रसाद को इस समय कमेंट्री का शुरुआत करना, और बहुत ही बेहतरीन अपनी मधुर आवाज में यहाँ पर मोहित करते रहते हैं। और साथी पेन से आए हमारे साथी महात्रे सर जी, जो हिंदी कमेंटेटर्स के लिए। इस समय ओवर की समाप्ति हुई है। माजी सरपंच चषक 2017 महेश नरेश गरू, जिनको एक प्रश्न पूछा गया था कि आप पहला वर्ष जो लिखा, परंतु इस तरह लगता नहीं, परंतु महेश जी का जितना भी जिक्र किया जाए बहुत ही कम होगा कि क्रिकेट के प्रति उनकी दीवानगी, मैं बचपन से उनकी क्रिकेट के प्रति दीवानगी देख चुका हूं, और ऐसे ऐसे मुकाबले में उन्होंने क्रिकेट के जो एक, इसी बीच इस बार इस गेंद को खेल दिया, ऑन ड्राइव किया है, परंतु कोई मौका नहीं मिला था उस तरह की गेंदबाजी करने का, और देखा जाए तो बल्लेबाज को चकवा दिया गया इस समय। तो महेश जी के बारे में जितना भी जिक्र किया जाए कि आप क्रिकेट के प्रति कितना दीवाना है, जैसे लोग भगवान से प्यार करते हैं उसी तरह महेश नरेश गरू अपने क्रिकेट से प्यार करते हैं, क्योंकि वो दूसरे के क्रिकेट में इतना ज्यादा दिलचस्पी लेते हैं, तो फिर अपना क्रिकेट के लिए क्यों नहीं, क्योंकि ये उनका इस समय में देखा जाए तो पहला साल। इस बार ये गेंद थोड़ा सा उछलता हुआ कंधे पे आप टकराई, गेंद गई शॉट स्क्वायर लेग की दिशा में, गेंद को फील्ड किया गया। एक जरूर वाई के रूप में मिलेंगे, शायद लेग बाई के रूप में एक गेंद, एक रन, और इस समय बल्ले से लग कर गई है। अंपायर ने बता रहे हैं वहां से माननीय श्री सुरेश पाटिल जी का स्वागत किया जाएगा, माजी सरपंच महेश गरू जी के द्वारा पुष्पगुच्छ और शाल देकर पाटिल सर जी का स्वागत करते हुए। महेश जी, आग्रह करूंगा अंपायर से भी कि हमें दूर से देखने के मौका दे, अपने अंपायर की जो छवि होती है। इस बार इस गेंद को मिड ऑन के दिशा में धकेल दिया था, बाउंस के बाद गेंद को फील्ड की गई, कोई मौका नहीं था 2 रन या 3 रन लेने का, परंतु 1 रन जरूर यहां पूरे जोश में। इस समय पानी की जरूरत मैदान में, हालांकि 3 ओवर के बाद मैदान पर पानी आएंगे, ड्रिंक्स आएंगे, शायद लगी है बल्लेबाज को, तो इसके लिए आग्रह करूंगा कि किसी भी हमारे वॉलंटियर से
कि आप मैदान में चले जाए, थोड़ा सा बल्लेबाज की जरूरत, तो हम थोड़े समय से बात करेंगे इस समय इस टीम और इस टूर्नामेंट के बारे में। इस समय जो पिच बनाई गई है बल्लेबाज को खेलने के लिए, क्रिकेट पटुओं के लिए, क्रिकेट के खिलाड़ियों के लिए, उसमें खास अगर देखा जाए तो मैं क्या कहूँ, इस सोनारी के युवा ब्रिगेड जो हैं, प्रशांत भारत करू, हरिश्चंद्र लक्ष्मण करू जी, जो इस टूर्नामेंट के लिए उन्होंने बहुत ही ज्यादा अपना पूरा सा पूरा, मैं कहूँगा एक बेहतरीन, जो कि एक ज्येष्ठ नागरिक हैं, परंतु क्रिकेट के प्रति जो दीवानगी होती है वो निश्चित ही मैं कहूंगा हरिश्चंद्र लक्ष्मण कोड़ू जी के पास, साथ ही राजेंद्र, नरेंद्र, रविंद्र कोड़ू, मनोज रमेश करू, रंजीत रमेश करू, आदेश करू, विशेष सुनील नरेश करू, जिनका मैं आग्रह करूंगा विशेष रूप से कि वो इन्होंने इस टूर्नामेंट के लिए पिच से लेके, खिलाड़ी से लेके, कमेंटेटर्स से लेके सारे आयोजन का जो भार है वो निश्चित ही मैं कहूंगा सुनील नरेश करू के पास, तो उन्होंने पूरा सा पूरा मेहनत किया है। और मैं प्रतिदिन देखता था करीबन 20-25 दिन से इस टूर्नामेंट के लिए उनको और उनके जितने भी साथी हैं उन साथियों को इस टूर्नामेंट के आयोजन के लिए मेहनत करते हुए, कड़ी धूप और कड़ी धूप में इस मैदान पे उन्होंने पिच बनवाया, पिच ग्राउंड का पूरा सा पूरा विश्लेषण किया, और साथ ही इस टूर्नामेंट के लिए बहुत ज्यादा उन्होंने तकलीफ उठाई है, और उस तकलीफ का फायदा होता है, यानी कि जो तकलीफें करते हैं उससे मीठा फल मिलता है। तो आज पहला रात्रि जो मीठा फल के लिए कहा जाएगा, यानी कि पहला फल आज यहाँ पर मिलता हुआ, कल आपको दूसरा निश्चित तौर पर एक बहुत ही बेहतरीन मीठा फल मिलेंगे, और अंतिम मीठा फल जो आपको मिलने वाला है वो निश्चित ही तीसरा दिन यानी कि 25 तारीख को। और साथ ही इस टूर्नामेंट के जो आयोजक है माजी सरपंच सोनारी महेश नरेश करू जी, जो इन्होंने इस टूर्नामेंट के लिए अपना पूरा सा पूरा श्रेय देना चाहता है। इस समय जगदीश मैदान से बाहर आते हुए इस टूर्नामेंट के आयोजकों में से एक, और इस बार इस गेंद को खेल दिया, गेंद जा रही है स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग की दिशा में, वहां पर गेंदबाज जिस तरह की गेंदबाजी की थी उसका पूरा सा पूरा फायदा बल्लेबाज को जरूर मिला। थोड़ा सा गेंद को मैं कहूंगा पैडल स्विप करने का प्रयास किए थे, परंतु गेंद गई थी डिप में, और जब तक गेंद को फील्ड किया जाता तब तक 2 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। इसको स्कोर पहुंचता हुआ इस समय अगर देखा जाए तो 25 पर। अभी तक इस इनिंग्स में अगर देखा जाए तो एक 6 लगा है। अगर 6 की बात की जाए तो पहला अंतरराष्ट्रीय 6 मारने वाले खिलाड़ी अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, यानी कि वनडे क्रिकेट में। हो क्या कहेंगे इस बार, इस गेंद को सीधा बल्ला से खेला है लॉन्ग ऑन बाउंड्री के पास, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन इससे ज्यादा नहीं मिलेगा। तो ये 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंचता हुआ 26 पर, यानी कि जीतने का लक्ष्य जो है वो 61 रनों का है, जबकि आपको 5 ओवर मिलेंगे खेलने के लिए। अगर देखा जाए तो इस समय तीसरा ओवर प्रगति पर है, यानी कि आधा ओवर समाप्त हो चुकी है। अब आधे ओवर यानी कि आधा मंजिल तय करना अभी भी बाकी है आपको बचे हुए 13 गेंदों में। 13 गेंदे 35 रनों की जरूरत, 35 रन्स टू विन फॉर 13 बॉल रिमेनिंग। अगली गेंद, और इस बार ओवर पिच गेंद आप बॉली पर लेकर सीधा बल्ला से खेला, कोई मौका नहीं, 6 रनों के लिए। सुनंदा साउंड एंड सर्विस। यानी कि अब जीतने के लिए 29 रनों की जरूरत। अभी भी 12 गेंदे 2 ओवर से, यानी कि स्लॉग ओवर कहा जा सकता है। स्लॉग ओवर में आप किसी तरह से रन बना सकते हो। जब से फटाफट क्रिकेट आया है, यानी कि छोटा क्रिकेट का आगमन हुआ है, तब से मैं कहूंगा कि बल्लेबाजों के लिए एक बहुत ही बेहतरीन मौका और रोचकता रहती है क्रिकेट में, खास करके इस समय 2020 लीग से मैं कहूंगा जब से 2020 क्रिकेट आई है भारत में या ऑल वर्ल्ड में, तब से फटाफट क्रिकेट मैं कहूंगा बहुत ही ताजा, तेज और तर्रार हो चुकी है। परंतु सनत जयसूर्या और कालो वितरना फ्रॉम श्रीलंका, इनको नहीं भूल सकते, क्योंकि 1996 के वर्ल्ड कप से उन्होंने दिखाया था कि वर्ल्ड कप या कोई भी क्रिकेट कप हो उसमें किस तरह से फटाफट बल्लेबाजी की जाती है। और उसके बाद तो आप कह सकते हैं क्रिस गेल हो या जो भी बल्लेबाज हो, एबी डिविलियर्स हो या पीटरसन हो या गिलक्रिस्ट हो या जो भी ऐसे तेज खेलने वाले खिलाड़ी हैं, उन्होंने सीखा कि तेज खेलना किसे कहते हैं और पूरे विश्व क्रिकेट को दिखाया कि किस तरह से स्लॉग ओवर और शुरुआत के ओवर में बल्लेबाजी की जाती है। इस बार ये गेंद लेग स्टंप्स के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया था, शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद को फील्ड की गई, तब तक 1 रन लेने का मौका था और 1 रन से ही संतुष्ट रहेंगे, यानी कि स्कोर पहुंचता है इस समय 33 पर।
कुल स्कोर पहुंचता हुआ 33-33, यानी कि जीतने के लिए अभी भी 28 रनों की जरूरत। 11 गेंदे 28 रनों की जरूरत। गेंदबाज इस समय गेंदबाजी करते हुए रितेश भगत, सामना करते हुए बल्लेबाज हितेश और उनके साथ देते हुए बंटी। इस समय बल्लेबाजी करते हुए हितेश, नॉन स्ट्राइक पर बंटी, गेंदबाजी करने के लिए तैयार होता हुआ गेंदबाज रितेश। स्कूल छोर से सिद्धि विनायक ग्राउंड के इस मैदान पर बहुत ही बेहतरीन रजनी क्रिकेट का आयोजन 2017 माजी सरपंच चषक, आयोजक माननीय श्री महेश नरेश करू जी। ये गेंद इस बार ऑफ स्टंप्स के ऊपर थी, पीछे हटकर गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच में गेंद को फील्ड की गई, परंतु तब तक एक रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। स्कोर हल्के हल्के कछुए के चाल से चलता हुआ इस समय पहुंचता हुआ 34 पर। 34 एक खिलाड़ी के नुकसान पर, जीतने का लक्ष्य 61 रनों का, 61 रन्स टू विन। तो निश्चित ही एक बेहतरीन टूर्नामेंट का बेहतर मुकाबला चलता हुआ। माननीय श्री वालाराम मुंबईकर जी का आगमन, हार्दिक हार्दिक अभिनंदन हमारे इस व्यासपीठ पर, और स्वागत 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 माजी सरपंच चषक में आपका। इस समय यह गेंद मिडॉन, वाइडिज मिडॉन की तरफ खेला गया था, बाउंड्री लाइन के आसपास, और गेंद को जब तक फील्ड की जाती तब तक बल्लेबाज के पास मौका था 2 रन लेने का। स्कोर पहुंचता हुआ 36 पर। 36, जबकि अभी भी जीतने का जो लक्ष्य है वो 61 रनों का है, यानी कि उसमें से अब थोड़ा सा कम होता हुआ कुल स्कोर पहुंचता हुआ इस समय जीतने के लिए 25 रनों की जरूरत। माननीय मुंबईकर सर जी का आगमन और उनको स्वागत करते हुए माजी सरपंच महेश नरेश करू जी के द्वारा शाल और पुष्पगुच्छ देकर इस टूर्नामेंट में हार्दिक 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 अभिनंदन, स्वागत स्वागत स्वागत। सम्मान चिन्ह के साथ तो अब बचे हुए जो गेंदे हैं, 9 गेंदे, जीतने के लिए 25 रनों की जरूरत। 25 रन्स टू विन, 9 बॉल। और इस बार ये क्या कहेंगे, कहना तो पड़ेगा क्योंकि 6 रनों के लिए हितेश बंटी ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी बंटी के द्वारा। इस समय यह गेंदें मिली, पीछे हटकर खेला, गेंद की उछाल को पहले पढ़ लिया था उन्होंने, और किसी तरह का कोई मौका नहीं था किसी भी क्षेत्ररक्षण के पास, यानी 6 रन, स्कोर पहुंचता हुआ 42। अब 19 रनों की जरूरत। अगली गेंद, इस बार यह गेंद, इस बार आगे आकर गेंद को खेला है, परंतु गेंद रही है 30 गज के आसपास, परंतु वहां पर फॉलो थ्रू में गेंद को फील्ड की गई, रन आउट होकर मैदान के बाहर। निश्चित ही देखना होगा, जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेंगे वैसे वैसे ये मुकाबले में थोड़ा सा जरूर रोमांचक देखने को मिलेगा। परंतु अगला मुकाबला जो खेला जाएगा वो जुहू गांव 11 वर्सेस वोडाफोन वहाल, जुहू गांव 11 जुहू गांव वर्सेस वोडाफोन वहाल के बीच, और निश्चित ही एक बहुत ही रोचक मुकाबला, क्योंकि दोनों ही टीमें चुस्त दुरुस्त और किसी तरह का कोई दुरुस्त नहीं है उनके पास, यानी कि दोनों ही चुस्त और दुरुस्ती है। आगे कुछ नहीं, देखना होगा क्या इसमें चुस्त और दुरुस्त होता है। परंतु इस समय मुकाबला चलता हुआ जीतने के लिए हो क्या कहेंगे, 4 रन, और निश्चित ही स्कोर अब उछलता हुआ 40 पर। गेंदे और 15 रनों की जरूरत, 6 गेंदे और 15 रन। बहुत ही रोचकता, जैसे जैसे रन और गेंदों की संपर्क कम होता जाएगा वैसे वैसे रोचकता बढ़ता चला जाएगा। और ये पलस्पे वर्सेस कोपरोली के बीच जो एक मुकाबला है वो एक आक्रामक नहीं, एक रोचकता भरा, आक्रामकता भरा, एक बहुत ही खुशमिजाज क्रिकेट देखने को मिलेंगे, क्योंकि जब तक मैदान पर
बंटी तो मैदान से बाहर जा चुके हैं, हितेश रहेंगे क्योंकि हितेश ने अभी तक 2 सिक्से लगाए हैं, 2 चौके लगाए हैं, यानी कि उनके भी कहना क्या, तो परंतु ये कहना क्या होगा क्योंकि उनके साथ प्रीतिश इस समय बल्लेबाजी करने के लिए आए हैं। हितेश और प्रीतिश की जोड़ी इस समय मैदान पर और सिर्फ 6 गेंदे शेष और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। 15 runs to win for 6 ball remaining. सुनंदा साउंड एंड सर्विस लाइट सिस्टम के साथ बहुत ही बेहतरीन यहां पर लाइटों का उन्होंने अपना पूरा योगदान दिया है और बेहतरीन यहां पर प्रकाश की आयोजक जो होते हैं उनको खुश करने के लिए पूरा श्रेय जाता है सुनंदा साउंड एंड सर्विस के पास। युवराज महात्रे जो क्रिकेट का कीड़ा है, निश्चित ही कहूंगा वसेनी के लिए ममता लॉजिस्टिक के ऑनर भी हैं और उन्होंने भी हमारे इस ग्राउंड पर लगातार करीबन 5-7 दिन आए और इस पिच को बनाने में मदद की। मैं कहूंगा कि उन्होंने थोड़ा सा जरूर हमारे सारे आयोजकों को प्रोत्साहन बढ़ाया है। इस समय मैदान की तरफ चलते हुए 6 गेंदे शेष और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। एक रोचकता भरा क्रिकेट, रोचकता भरी इनिंग्स चलता हुआ। पहली गेंद, ओहो, ओवर पिच गेंद, चकमा दिया बल्लेबाज को, आगे का काम विकेट कीपर ने पूरा किया। 5-15 यानी कि यहां पर अगर देखा जाए तो सर्फ और न्योले यानी नकुल कहा जाता है नौला को, यानी न्योले और सर्फ के बीच जो एक आक्रामकता होती है, एक रुझापन होती है, वो यहां पर देखने को जरूर मिल रहा है। कभी कभी आप कह सकते हैं मूसक और मांझर, तो ये भी यहां पर देखने को मिल सकते हैं। आखिर जीत किससे मिलती है? और 5 गेंदे 15 रनों की जरूरत। अगर देखा जाए तो इस ओवर में अगर 2 सिक्स लग जाए, 2 बिग हिट लग जाए तो फिर मुकाबला निश्चित ही कोपरोली के तरफ झुकता हुआ। परंतु इस समय एक अच्छा रोचकता, इस बार यह गेंद पैर से आके टकराई, जबरदस्त अपील और एक बहुत ही बेहतरीन एलबीडब्ल्यू। और इस 4 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत, यानी कि अगर मैच बराबरी पर रुकती है, अगर टाई होता है तो टॉस विन के आधार पर जीत दी जाएगी। जो टीमें टॉस जीते रहेंगे उनको इस टूर्नामेंट में यानी कि इस पूरे सीरीज में जीत दी जाएगी। यानी कि अगर देखा जाए तो टॉस विन के आधार पर इस समय यह बहुत ही रोचक क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन जो सोनारी के इस सिद्धि विनायक ग्राउंड पर पूरा श्रेय जाता है महेश नरेश करू जी का, और साथ ही तारीफ करनी होगी सुनील जी का, जिन्होंने पूरा आयोजनों के लिए अपना पूरा बेहतरीन समय दिया है और बहुत ही ज्यादा उन्होंने भागम भाग किए, बहुत ही दौड़ लगाई है पिच से लेके इस टूर्नामेंट के आयोजनों के लिए। तो इस समय एक बार फिर तैयार होते हुए मैदान पर 4 गेंदे शेष, जीतने के लिए 15 रनों की जरूरत और निश्चित ही गेंदबाज तैयार होते हुए एक बेहतरीन एलबीडब्ल्यू करने के बाद हाँ देखना होगा, आगे आ गए हैं, हवा में उठाकर गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ के दिशा में। 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा, 14 रन और चाहिए, यानी अगर 13 रन निकालते हैं तो टाई होगी, फिर टॉस विन के आधार पर जीत मिलेगी, यानी कि अभी भी 3 गेंदे शेष। जुहू गांव के मयूर कोहली सर जी से आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आए। जुहू गांव के मयूर कोहली सर, आपसे आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आके हमारी कमेंट्री बॉक्स के स्थान को मयूर भोईर सर जी से आग्रह, जुहू गांव के मयूर भोईर सर, उनसे आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आएंगे और निश्चित ही हार्दिक 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 अभिनंदन। जुहू गांव 11 के एक बेहतरीन खिलाड़ी, परंतु इस समय यह गेंद हवा में, उसके नीचे खिलाड़ी और ये कौन सफलता, और निश्चित ही इस समय कोपरोली के ऊपर मैं कहूंगा काला बादल छाता हुआ, उनको सम्मानित करते हुए मनीष तांडेल सर जी निश्चित ही भोईर जी के आशित तांडेल जी से आग्रह सम्मानित करेंगे
ऋषि के लिए, ऋषि जो कि वहाल की तरफ से एक बेहतरीन ऑलराउंडर। हो 2 गेंदे 14, आगे आकर खेलने का प्रयास बीट किया और अब मैं कहूंगा 99.9 जीत के तरफ बढ़ता हुआ तेज 11+ पे। तेज 11+ पे वर्सेस कोप्रोले की मैच, आज का दूसरा मुकाबला। अंतिम गेंदे 14 रनों की जरूरत, क्या होगा नहीं होगा, परंतु होगा जरूर, लेकिन अंतिम समय में 6 रनों के साथ, और मैं कहूंगा एक बहुत ही रोमांचक मुकाबला यहां पर समाप्त होता हुआ। दोनों टीमों को हार्दिक हार्दिक अभिनंदन। जीत मिली है यहां पर पलस्पे को, पलस्पे जो कि तेज 11 के रूप से, और निश्चित ही एक बहुत ही रोचक मुकाबला। इसमें हम सुनील निश्चित ही सुनंदा और निश्चित ही इस समय